नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा आपल्यासमोर गुणोत्तर आणि प्रमाणाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, तर 5, 15, 7 व x या संख्या प्रमाणात असतील तर x ची किंमत शोधा. मुलांनो, ज्यावेळेस आपल्याला चार संख्या प्रमाणात दिल्या असतील त्यावेळेस एक फॉर्म्युला वापरायचा मुलांनो. पहिली आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार करायचा आहे आणि यांचा गुणाकार हा सारखा असतो म्हणजे बरोबर असतो. कुणाच्या? मधल्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या, म्हणजे 15 गुणिले 7. याचा अर्थ x बरोबर मुलांनो हा 5 गुणिले आहे, तिकडे गेल्यावर भागिले होईल, म्हणजे 15 गुणिले 7 त्याला भागिले 5. 5 एका 5 आणि 5 त्रिक 15, म्हणजे x बरोबर 3 सत 21. म्हणजे अशा प्रकारे x ची किंमत किती आलेली आहे? 21 आलेली आहे. त्याला ही एक पद्धत आहे. किंवा अजून एक पद्धत असते मुलांनो. काय करायचं? पहिली संख्या भागिले दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या आणि भागिले चौथी संख्या. हा पण फॉर्म्युला आपण वापरू शकतो. मग काय करायचं मुलांनो? तिरकस गुणाकार होईल पहा. 5 गुणिले x बरोबर 15 आणि 7 चा गुणाकार होईल 7 गुणिले 15, म्हणजेच x बरोबर पुन्हा 7 गुणिले 15 हा 5 गुणिलेचा भागिले होईल, म्हणजे 5 एका 5, 5 त्रिक 15 आणि x बरोबर 7 त्रिक 21. तर अशा प्रकारे सोडवलं तरी त्याचं उत्तर मुलांना तुम्हाला येईल. तर अशाच प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलाय. याचं उत्तर काय येतंय ते कमेंट मध्ये सांगायचं.